नांदगाव तालुक्यातील चांदोरा बीट येथील वनपालास मारहाण व जीवे मारण्याची धमकी. नांदगाव तालुक्यातील वनकक्ष क्रमांक 483मध्ये कर्तव्यावर असलेले वनरक्षक विशाल बलसाने यांच्यावर 3 जणांनी हमला करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असून आरोपी खंडू घोटेकर, योगेश जाधव, गणेश घोटेकर यांच्यावर नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याची चौकशी नांदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी करत आहेत. मी वनरक्षक चांदोरा नियत क्षेत्र येथे वनकक्ष क्रमांक 483मध्ये गस्ती करत असताना वनाच्या हद्दी नष्ट करत असताना मला 2 अपराधी दिसून आले व त्या ठिकाणी मी पाहणी केली व त्यांना विचारले की तुम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली आहे का. तर असे विचारले असताना आरोपी खंडू घोटेकर व योगेश जाधव यांनी मला सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेत नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगीची गरज नाही, आम्ही इथं आमचं बघतो, आमच्या हिशोबाने सगळं करतो असं सांगत असताना मी त्यांना म्हणलो की तुम्हाला कुठलीही परवानगी असल्याशिवाय मी हे काम करू देऊ शकत नाही. तर त्यांना मी असे सांगितल्यावरून त्यांनी मला शिवीगाळ केली व मला मारहाण केली. त्यानंतर मला खाली ओढले, माझी शर्ट फाडला, माझी वर्दी फाडली व मला मारहाण केली व शिवीगाळ केली. त्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली. तर या सर्व प्रकरणाचा मी वरिष्ठांच्या आदेशानुसार नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला. सदर प्रकरणी आता इथून पुढे समजा मला बिटामध्ये जर कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर याला दोषी हे आरोपी असतील.